नमस्कार मंडळी. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, बरेच दिवस झाले माझा यूट्यूबला व्हिडिओ नाही आहे. त्याला कारण असं आहे की माझे बाबा ॲडमिट होते. 1.5 महिना त्यांनी जीवनाशी खूप संघर्ष केला. अखेर त्यांनी 16 जानेवारीला शेवटचा श्वास घेतला. तर बाबा कायमचे आम्हाला सोडून गेलेले आहेत. तर त्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबला अपलोड करते. तर नेहमी जसा प्रतिसाद देत होता तशाच प्रकारे अजूनही मला प्रतिसाद देत राहा. तर आपण आज वाळवणाची रेसिपी बनवणार आहोत. तर उपवासाचा चिवडा बनवणार आहोत, तोही वरईचा म्हणजे भगरीचा. तर अगदी खुसखुशीत आणि खमंग लागणारा चिवडा कसा बनवायचा आहे किंवा कुरकुरे कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत आपण इथे. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, 250 ग्रॅम म्हणजे 1 वाटी वरई घेतलेली आहे, म्हणजे भगर घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जितकं घाण पाणी निघेल स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. म्हणजे नितळ पाणी येईपर्यंत आपल्याला भगर धुवून घ्यायची आहे. तर ते व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि आपल्याला रात्रभर भिजत घालायची आहे. रात्रभर भिजत घातल्यानंतर आपल्याला एक प्लेट झाकण ठेवून रात्रभर भिजत घालायची आहे. रात्रभर झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे, आपली भगर भिजली का नाही ते बघणार आहोत. तर व्यवस्थित भिजली आहे तर पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर आपला जो भगर आहे म्हणजे वरई आहे ती काय करायची, एका बाऊलमध्ये तशीच ठेवायची आहे. तर ह्या बाऊलचं माप घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी दुसऱ्या भांड्यात मी वरई काढून घेते आहे. तर याच भांड्याने आपला जितका वरई होती तितकंच पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर मोजून घेताना काय करायचं आहे, 3 भांडे आपण त्याच भांड्याने 3 भांडे पाणी घेतोय. म्हणजे आपलं वरई व्यवस्थित शिजलं जाईल आणि परत आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही. जितका वरई होती तितकंच प्रमाण पण 3 भांडे टाकायचे. तर तितकं टाकून झाल्यानंतर आपण काय केलं आहे, 250 ग्रॅम वरईला आपण अर्धा किलो बटाटे घातलेले आहेत. मोजून अर्धा किलो आहेत. तर खिसून घ्यायचे. उकडलेले बटाटे आहेत, उकडून घेतलेले आहेत, ते खिसून घ्यायचे आहेत. म्हणजे व्यवस्थित आपले एकसारखे शिजले जातील. आणि ज्यावेळेस आपण कुरकुरे करतोय म्हणजे चिवडा जो बनवून ठेवतोय एका वर्षासाठी, तो अगदी व्यवस्थित येईल. तर बटाट्याचा आपण असा किस करून घेतोय. तर छान आपला बटाट्याचा किस करून झाला आहे आणि बटाटे व्यवस्थित उकडूनही घ्यायचे आहेत. तर थोडंसं हाताने स्मॅच करून घेते मी ते. तर आपल्याला काय करायचं, पाणी जे उकळी आणायला 3 बाऊल आपण ठेवलेलं आहे. 3 बाऊलला थोडं थोडं कमी आहे. तर ते पाणी जे आहे त्याला छान उकळी आलेली आहे, म्हणजे व्यवस्थित उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्यामध्ये आपल्याला वरई जी आहे म्हणजे भगर जी आहे ती काय करायची, पाणी काढून पूर्ण टाकून घ्यायची आहे. तर इथे आपण वरई आतमध्ये टाकलेली आहे आणि वरई आपल्याला 3 ते 4 मिनटं एकदम फुल गॅसवर एकसारखी हलवत शिजून घ्यायची आहे. गॅस फुल करायचा आहे आणि जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं वरई जे आहे म्हणजे कुरकुरे जे करणार आहोत आपण ते खाली चिटकले नाही तर करपल्यासारखा वासही येईल आणि जळल्यानंतर त्याला कलरही बदलून जाईल. तर व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि चांगला आपला पारदर्शक वरई झाली म्हणजे भगर झाली की त्यामध्ये काय करायचं, बटाटा आपण किसून घेतलेला बटाटा जो आहे उकडलेला तो घालायचा आहे. तर अगदी व्यवस्थित घालायचं आहे आणि घोटून घ्यायचा. आपण चीक कसा घोटतोय त्याप्रमाणे आपल्याला घोटून घ्यायचा आहे. म्हणजे एकसारखा आपला चीक झाल्यासारखा होईल. आणि बटाट्याने जो चिकटपणा येतोय आणि वरईच्या तांदळाला शिजल्यानंतर सुद्धा चिकटपणा येतो थोडासा. तर चिकटपणा दोन्ही याला आला की आणि घट्ट व्हायला लागलं की त्यावेळेस आपण समजून घ्यायचं आहे की आपलं हे सारण शिजून झालं आहे. तर काय करायचं, गॅस इथे कमी करायचं, एकदम फुल नाही ठेवायचं आता. कारण आपण वरईचा तांदूळ चांगला उकळत्या पाण्यात पारदर्शक होईपर्यंत शिजून घेतला आहे 4 ते 5 मिनटं. नंतर आपण बटाटा घातला आहे. तर बटाटा घातल्यानंतर काय करायचं आहे, एकसारखं घोटत राहायचं आहे. जोपर्यंत आपलं शिजत नाही तोपर्यंत एकसारखं घोटत राहायचं आहे. तर घोटून झालं चांगलं 3 ते 4 मिनटं मी घोटून घेतलं आहे आणि व्यवस्थित शिजून झालं की त्या स्टेजवरती आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ आपल्या आकाराने घालायचं आहे. कारण आपण ज्यावेळेस तळून घेतो त्यावेळेस वरतून मीठ टाकण्याची गरज पडली नाही. अशा प्रकारे आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये. तर आपलं एकसारखं घोटूनसुद्धा घेते आणि शिजूनसुद्धा घेते. म्हणजे दोन्ही कामं होतात, शिजतोसुद्धा आणि घोटूनसुद्धा होतं. जितकं घोटल्या जाईल तितकं छान तुमचे कुरकुरे येतील. तर आता आपण इथे काय केलं, थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. खूप घट्ट झालं आहे आणि आपल्याला शिजायला वेळ लागेल म्हणून अर्धा ग्लास इथे पाणी घालून घेतलं आहे. तर व्यवस्थित मेजरमेंटचं 3 भांडे जरी असलं तरी चालेल, पाणी घालायची तुम्हाला गरज पडणार नाही आहे. तर मला थोडंसं घट्ट वाटलं आहे म्हणून मी अर्धा ग्लास, तुमच्या आकाराने तुम्ही इथे पाणी थोडंसं कमी जास्त करू शकता. तर अगदी पातळ झालं तर कुरकुरे तुम्हाला घालता येणार नाही. तर मेजरमेंटनुसारच राहू द्या, तुम्ही 3 भांडेच पाणी राहू द्या. तर आपल्या इथे व्यवस्थित शिजवता आलं त्या स्टेजला काय केलं आहे, मी हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली होती. तर हिरव्या मिरची चांगली 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती शिजत आल्यानंतर घालायची. कारण काय होतं, आपण जर अगोदर घातलं उकळीच्या पाण्यात जर घातलं आणि शिजू दिलं बराच वेळ तर खूप काळपट येतात. म्हणजे कुरकुरे अगदी पिवळसर कलर येत नाही त्याला.
तर आपलं सारण शिजून झालं आहे. येथे आपण गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता घट्टपणा आलेला आहे. आणि तुम्हाला मागचा जो अर्धा ग्लास मी घातलेला आहे तो नाही घातला तरी चालेल. पुन्हा सांगते मी, 3 बाऊल तुम्ही तिथे पाणी राहू द्या आणि व्यवस्थित थंड होईपर्यंत आपल्याला हे काय करायचं आहे, एकदम गार होऊ द्यायचं आहे. त्यावेळेसच आपल्याला एक पायपिंग बॅग घ्यायची. पायपिंग बॅग नसेल तर आपलं मिठाचं जर बॅग असते, मीठ खाली करून घ्यायचं आणि ती बॅग घ्यायची आणि कोपऱ्याला छिद्र पाडून आपल्याला त्याचे कुरकुरे तुम्ही घालू शकता. तर मी ते पायपिंग बॅग घेतली आणि ग्लासामध्ये घातलेली आहे, म्हणजे हात जळायची गरज पडणार नाही, म्हणजे हात भरायची गरज पडणार नाही. तर ग्लासामध्ये पायपिंग बॅग घालून घेतल्यानंतर आपलं जे सारण थंड झालेलं आहे, आणि थंड झाल्यानंतरच घाला, नाहीतर काय होईल, आपलं कापड खूप गरम जर झालं तर आपल्याला कुरकुरे घालता येणार नाही आहेत. आणि हो, तुम्हाला जर वाटलं तुम्हाला कापडाने घालायचे नाही तर पोह्याचा चमचा घ्यायचा आणि त्याने टिपके टिपके जरी दिले तरी तुमचे कुरकुरे अगदी छान होतील. तुम्ही ट्राय करून बघा. तर त्यासाठी काय करावं लागेल, चमच्याने जर घालायचं म्हटलं तर तुम्हाला तो अर्धा ग्लास पाणी मी जे घातलेलं आहे ते पाणी तुम्हाला घालावं लागेल. आणि पायपिंग बॅगने जर घालायचं म्हटलं तर थोडंसं घट्ट लागेल, तर नाही घातलं तरी चालेल. तर काय करते मी, पायपिंग बॅगचं तोंड थोडंसं आपल्याला ज्या आकाराचे कुरकुरे घालायचे त्या आकारात कापून घेते. तर व्यवस्थित आपल्याला कुरकुरे पडतील अशा आकारे मी ते कापून घेतलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, वरती गच्चीवरती आलेले आहे, खाली घरात सुद्धा घालू शकता. असं काही नाही की तुम्ही गच्चीवरच घालावे लागतील, घरात सुकू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी जरी उन्हात नेऊन टाकले तुम्ही तरी चालतील. तर आपण खाली कपडा टाकला आहे, वरती कापड आथरलेला आहे, म्हणजे कापड पांगून ठेवलेलं आहे, प्लेन पांगून ठेवायचं आहे आणि तेल आणि पाणी लावून थोडंसं पुसून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जशा आकारात लागतील तशा आकारात टिपके देऊन, म्हणजे रांगोळीचे आपण टिपके कसे देतो तशा प्रकारे आपल्याला टिपके द्यायचे आहे. तर आपण कोणाने टिपके देतो तशा प्रकारे इथे टिपके देऊन घ्यायचे आणि आपले कुरकुरे अशा प्रकारे घालून घ्यायचे. तर अगदी सोपे आहेत करायला. आणि चिवडा म्हटलं की फराळाचं द्यायचं म्हटलं ना आपल्याला तर मस्त दिला जातो आणि दिसायलाही छान दिसतो. अशा प्रकारे आपले हे कुरकुरे आहेत. तर पापडसुद्धा घालता येईल तुम्हाला. पापडापेक्षा काय होतं, एक एक पापड दिल्यापेक्षा हा कुरकुऱ्याचा चिवडा जर केला ना तर खायलाही मस्त आणि द्यायलाही मस्त वाटेल आणि दिसायलाही छान दिसेल. तर अगदी सोपा आहे आणि पटपट होतो अशा पद्धतीचा घातला जातो. तर जसं म्हणजे तुम्हाला घालता येईल तशा पद्धतीने तुम्ही घालून घ्या. चमच्याने घाला किंवा पायपिंग बॅगने घाला तर भरपूर असे कुरकुरे होतील. तर तुम्ही बघू शकता. तर आपला अर्धा किलो आणि 1 पाव भगरमध्ये भरपूर असे कुरकुरे झालेले आहेत आणि वाळून झाल्यानंतर खूप मस्त लागतात हे. तर इथे वाळून झालेले आहेत, 2 ते 3 दिवसानंतर वाळून झाले. वाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी दाण्या दाण्यासारखा आपला एक एक कुरकुरा झालेला आहे. रंगसुद्धा खूप पिवळसर आलेला आहे, बटाट्यामुळे पिवळसर रंग येतो आहे. तर आपलं कुरकुरे आपल्याला काय करायचं, एका ताटात काढून घ्यायचे, वाळून झाले कणकणीत वाळू द्यायचे, म्हणून उन्हात वाळू द्यायचे चांगले. उन्हात वाळल्यानंतर आपण एका ताटामध्ये भरून घेतोय त्याला. ताटात भरून घेतल्यानंतर तुम्हाला मी जवळून दाखवते, अगदी कुरकुरे मस्त झालेले आहेत. तर कुरकुरे आपल्याला साठवण्याचे म्हणून आपण डब्यात भरून ठेवू शकतो. डब्यात भरून ठेवले की जेव्हा उपवास असला तेव्हाच आपल्याला तळून घेता येईल. तर इथे काय केलं आहे, मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तळूनसुद्धा बघायचे आपल्याला. टाकल्या क्षणीच वरती येतात, मस्त वाळून झालेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. खमंग लागतात खायला. ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल की अगदी कुरकुरे मस्त झालेले आहेत. तर चिवडासुद्धा म्हणू शकता, उपवासाचा चिवडा, भगरीचा चिवडा म्हणायलाही काही हरकत नाही. आपण त्याला नाव भगरीचा चिवडाच देऊयात. तर अगदी हलका फुलका आणि खुसखुशीत खमंग आणि चवदार असा चिवडा झालेला आहे. तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी. अगदी पटकन तोडला जातो, बराच वेळ लागत नाही, म्हणजे कुरकुरीत झालेला आहे. तर अगदी कुरकुरीत आणि मस्त चिवडा झाला आहे. तर आता आपण काय करणार, तळून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची. त्यासाठी शेंगदाणेसुद्धा लागतील. चिवड्यात शेंगदाणे छान लागतात. तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला खरपूस तळून घ्यायचे. गॅस कमी करायचा आहे आणि मस्त फुटेपर्यंत शेंगदाणा तळून घ्यायचा, म्हणजे खमंग आणि लालसर थोडा शेंगदाणा तळून घेतला की चिवड्यासोबत छान लागतो चवीला. तर इथे आपले छान शेंगदाणे तळून झालेत आणि आपल्याला तेल काढून पूर्ण तळून घ्यायचे आणि बाहेर काढून घ्यायचे. आणि त्यामध्येच आपल्याला थोड्याशा हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या. आणि तुम्हाला जर हिरव्या मिरच्या आवडत नसतील, लाल मिरची पावडरसुद्धा टाकली तरीही चालेल, पण हिरव्या मिरच्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो. पण हिरव्या मिरच्या तळताना काय करायचे, चांगल्या पूर्ण त्यातलं ओलसरपणा निघेपर्यंत आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे, म्हणजे खुसखुशीत झाल्या पाहिजे, तर छान लागतील. तर काय करायचं, आता आपण इथे मस्त हलका फुलका जो चिवडा आपला झालेला आहे तो आपल्याला तळून घेतला आहे, एका बाउलमध्ये म्हणजे भांड्यात घ्यायचा आहे. मस्त वरतून शेंगदाणे टाकायचे आहेत, तळलेले शेंगदाणे. चिवडा, भगरीचा जो चिवडा आहे ना, मस्त लागतोय खायला आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांनासुद्धा आपल्याला चावता येईल अशा पद्धतीचा आहे. तोंडात टाकताच विरघळेल आणि मस्त पापडीसारखा झालेला आहे. तर खमंग असा चिवडा झाला आहे आणि सोपासुद्धा आहे करायला. आणि 1 वर्षाचा जर करायचा, 1 किलोचा जर करायचं म्हटलं तर तुम्ही अगदी सहजपणे करू शकता आणि पटकन होणार आहे, वेळही लागत नाही. तर तुम्ही 1 वर्षासाठी स्टोरही करून ठेवू शकता आणि नवरात्रात एकादशीला खायला तुम्हाला आवडेल अशा पद्धतीचा चिवडा आहे. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.